नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपण आज पाहणार आहोत भारतीय उपखंड आणि इतिहास. या धड्यामध्ये आपण काय काय पाहणार आहोत त्याचा अगोदर आढावा घेऊ. यामध्ये आपण पाहणार आहोत इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये. इतिहासाची घडण म्हणजे इतिहास म्हणजे काय नेमकं, इतिहासाची व्याख्या काय असते, त्यासोबतच याचे आपण भौगोलिक वैशिष्ट्ये पण पाहू. आता आपल्याला प्रश्न पडू शकतो की आपण इतिहासाचा अभ्यास करतोय, त्यामध्ये भौगोलिक वैशिष्ट्ये का गरजेचे आहे? हे तर भूगोलाचा विषय असतो, बरोबर? तर ते पाहून घेऊ आपण, ही भौगोलिक वैशिष्ट्ये एवढी का महत्त्वाची आहेत इतिहासासाठी. त्यानंतर पुढचा पॉईंट पाहू आपण भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये, ज्यामध्ये आपण हिमालय, जसा आपला वाळवंटी प्रदेश आहे भारताचा, मैदानी प्रदेश असो, आपले दख्खनचा पठार असो, समुद्रातील बेटे, समुद्रकिनाऱ्यावरचा प्रदेश, वेगवेगळ्या गोष्टी पाहू. आणि सर्वात अखेरीस पाहू आपण भारतीय उपखंड. भारतीय उपखंड नेमका आहे कोणता, कोणत्या भागाला आपण भारतीय उपखंड म्हणतो. चला तर मग सुरुवात करू. सर्वप्रथम पाहू इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये. आता इतिहासाची घडण तर पाहतोय आपण, म्हणजे इतिहास कसा घडत गेला हे पाहणार आपण. सर्वप्रथम आपण मागील इयत्ता 5वी मध्ये पाहिले की कशी आपली अश्मयुगीन संस्कृती हळूहळू विकसित होऊन एक कृषीप्रधान संस्कृती बनली, बरोबर? अश्मयुगीन संस्कृती म्हणजे ती संस्कृती ज्या संस्कृतीमध्ये दगडाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जायचा. जसं की हत्यार बनवण्यासाठी दगडे वापरले जायचे, शिकारीसाठी जे आपल्याला भाले लागायचे, कुऱ्हाड असो किंवा असले कोणतेही हत्यार जास्त करून कशाने बनलेले असायचे? दगडाने, बरोबर? ती होती अश्मयुगीन संस्कृती. आणि कृषीप्रधान संस्कृती म्हणजे कोणती? जी जास्त करून शेतीवर अवलंबून होती. त्यांना शिकार करायची गरज नव्हती, शेतीवर अवलंबून राहायची, जगायची. ती होती कृषीप्रधान संस्कृती. तर आपण पाहिले की सर्वप्रथम अश्मयुगीन संस्कृतीमधून आपला मानवी समाज कसा विकसित होऊन होऊन एक कृषीप्रधान संस्कृतीकडे आला. हे आपण मागील इयत्तेमध्ये पाहिलेलं आहे की कसं मानव आणि त्याचा भोवतालचा परिसर या दोघांचा एक घनिष्ठ संबंध असतो. म्हणजे जसा भोवतालचा परिसर बदलत जाईल तसं तसं मानवामध्ये आणि त्याच्या तंत्रज्ञानामध्ये सुद्धा बदल होत जातो. हो, आपण इथे 5वी मध्ये हे पण पाहिले की कशी एक अश्मयुगीन संस्कृती, एकेकाळी लोक अश्मयुगीन संस्कृतीमध्ये राहायचे. अश्मयुगीन संस्कृती म्हणजे अशी संस्कृती ज्या संस्कृतीमध्ये प्रामुख्याने दगडाचा वापर व्हायचा. मग ते अश्मयुगीन संस्कृती लोक हळूहळू विकसित होऊन एका कृषीप्रधान संस्कृतीमध्ये यायला लागले, एका कृषी संस्कृतीमध्ये यायला लागले. अश्मयुगीन संस्कृतीपासून विकास होऊन कृषीप्रधान संस्कृती बनण्यासाठी हा जो पूर्ण काळ लागलाय, हा काही छोटा काळ नव्हता, हा खूप मोठा काळ होता. या काळामध्ये अगोदर दगडाची जी हत्यारे बनायची, अश्मयुगीन संस्कृतीमध्ये दगडाची हत्यारे बनायची, राहण्यासाठी त्यांना दगडाची गुफा राहत होती. मग ते दगडाची हत्यारे शिकारीसाठी आणखी तीक्ष्ण तीक्ष्ण करण्यामध्ये त्यांच्याकडून आगीचा शोध लागला. या आगीच्या शोधावरून त्यांना हे समजले की आपण अन्न शिजून खाऊ शकतो. मग त्यासाठी आपल्याला आपला जंगलामध्ये जाऊन शिकार करण्यासाठी आपलं जीवन जे आहे संकटात टाकण्याची गरज पडणार नाही. हळूहळू त्या लोकांनी अन्नावर अवलंबून राहण्यास सुरुवात केली आणि शिकार कमी झाली. मग शिकार कमी होऊन ती संस्कृती हळूहळू एका कृषीप्रधान संस्कृतीकडे वळायला लागली, ज्यामध्ये प्रामुख्याने लोक अवलंबून होती शेतीवरती. शेतीच्या सहाय्याने ते अन्न उगवून त्याला शिजून खात असत, बरोबर? मग आता हे आपण पाहिले अश्मयुगीन संस्कृतीपासून ही कृषीप्रधान संस्कृतीपर्यंत आलेल्या गोष्टी आहेत. हे एकानंतर एक होत गेलेल्या गोष्टी आहेत, बरोबर? या गोष्टींची आपण मांडणी केलेली आहे एकानंतर एक. दगडापासून आगीचा शोध लागला, आगीचा शोध लागल्यामुळे अन्न शिजून खायला लागले, अन्न शिजून खायला लागले म्हणून त्यांनी शिकार कमी केली, बरोबर? हे एकानंतर एक होणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे ही जी आहे एकानंतर एक करण्यात आलेली मांडणी, त्यालाच आपण इतिहास म्हणतो. आता इतिहास म्हणजे काय, हा आपल्याला नेहमी प्रश्न पडत असतो. इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी. म्हणजे अशी कोणतीही गोष्ट जी होऊन गेलेली आहे, इतिहासामध्ये झालेली अशी कोणतीही गोष्ट, तिची फक्त सुसंगत मांडणी करणे म्हणजे इतिहास. आता पहा, आपण इतिहास म्हणतो, इतिहास तर लिहिला, पण इतिहास असंच उठून लिहू शकतो का आपण? नाही. इतिहास लिहिण्यासाठी आपल्याला पाहिजे काही आधार. जसं की आपल्याला इमारत बनवायची असेल तर इमारत बनवण्यासाठी आपल्याला वीट लागते, सिमेंट लागतं, पाणी लागतं, अशा काही काही गोष्टी लागतात. ही त्यासाठी आधार आहेत, त्याशिवाय इमारत बनणं शक्यच नाही. त्यासारखंच इतिहासाचे 4 आधारस्तंभ आहेत, जसं स्थळ, काळ, व्यक्ती आणि समाज. या चारींशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. जसं की आपण पाहू, आपण इयत्ता 6वी मध्ये प्राचीन भारताचा इतिहास पाहतोय. इयत्ता 6वी मध्ये आपण पाहतोय प्राचीन भारताचा इतिहास.
हा प्राचीन म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला? प्राचीन हा एक प्रकारचा काळ असतो. कोणतीही गोष्ट जी खूप जुनी आहे त्याला आपण प्राचीन म्हणतो. हो, प्राचीन एक प्रकारचा काळ आला. भारताचा इतिहास आपण लिहितोय. भारत आपला देश आहे. भारताचं काहीतरी स्थळ आहे. जगाच्या नकाशावरती कुठेतरी स्थळ आहे. त्यामुळे हे एक स्थळ आहे. आणि इतिहास फक्त आपण ह्या दोघांचा नाही लिहिणार ना. काळ आणि स्थळाचा इतिहास नसतो. इतिहासामध्ये जेव्हा आपण काळ आणि स्थळाबद्दल बोलतोय तेव्हा आपण एखाद्या संस्कृतीबद्दल बोलतोय. त्यामध्ये होणाऱ्या तंत्रज्ञानातील बदलांबद्दल बोलतोय. त्यामुळं यामध्ये आपण व्यक्ती आणि समाजांचा पण विचार करतोय. त्यामुळे हे 4 प्रमुख आधारस्तंभ इतिहास लिहिण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्यांच्याशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास सुद्धा आधुनिक म्हणजे अशी कोणती गोष्ट नवीन आहे, काळ दर्शवते. महाराष्ट्राचा स्थळ दर्शवते, इतिहासाचे. बरोबर. तर मग आपण या व्हिडिओमध्ये पाहिले की इतिहासाची घडण कशी घडत गेली, इतिहासाचे प्रमुख आधारस्तंभ कोणते आहेत. बरोबर. तर मग आपण हे तर पाहिलं आपण इतिहासाचे प्रमुख आधारस्तंभ कोणते आहेत आणि महत्त्वाचे का आहेत हे पण पाहिलं. यापैकी कोणता आधारस्तंभ जास्त महत्त्वाचा आहे हे आपण पुढील लेक्चरमध्ये